नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ITI साठी अर्ज भरलेला आहे त्यांना आता वेध लागले आहेत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे. ITI प्रवेश 2026-27 आपणास कॅप 1साठी अर्ज करण्याची मुदत ही 30 मे 2026 ते 13 जून 2026 अशी होती. कालच ही मुदत संपलेली आहे. ही 25 दिवसांची मुदत होती. तर या वेळेमध्ये आपण आपले कॅप वन भरलेला आहे, म्हणजे आपल्या पसंतीचे कॉलेज हे आपण टाकलेले आहेत. तर आता आपणास वेध लागले आहेत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार, फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार. तर आपल्याला एक आनंदाची बातमी आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता ही जाहीर झाली आहे आणि ती आता आपण इथे बघणार आहोत. तर इथे आपण ITIच्या डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि इथे आपण बघायचं आहे कॅप ॲडमिशन ॲक्टिव्हिटी टाईमलाईन. तर इथे आपणास सांगितले आहे की फर्स्ट राऊंडचा ऑप्शन फॉर्म हा आपण 30 मे 2023 ते 23 जून 2026 आपला हा 25 दिवसांचा कालावधी होता. याच्यामध्ये हा आपला फॉर्म आपण भरलेला आहे आणि आपला फॉर्म हा डन झालेला आहे. इथे 100% स्टेटस असे आपणास पैसे दाखवलं पाहिजे. तर इथे आपण बघायचं आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही उद्या म्हणजे 25 जून 2026 रोजी लागणार आहे. आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय काय असणार आहे, तर आपणास ही लिस्ट लागलेली SMS द्वारे कळवण्यात येईल. आपण आपल्या लॉग इनमध्ये जाऊन बघायचं आहे. आपणास स्टेट मेरिट नंबर मिळेल, आपली रँकिंग मिळेल, आपले नाव, आपले क्वालिफिकेशन, सर्व आपण जी माहिती भरली होती, कास्ट डिटेल, आपण हा सर्व डाटा चेक करायचा आहे. आणि जर त्याच्यामध्ये काय चुका असतील तर आपणास ग्रेव्हन्सेस करण्यासाठी देखील वेळ देण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली ITI प्रवेश 2026ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही उद्याला लागणार आहे आणि उद्या आपण ही मेरिट लिस्ट बघायची आहे. आणि त्यात जर काय त्रुटी असतील तर आपण ह्या तर ते आपण बदल करून घ्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी या व्हिडिओमध्ये सांगितले की ITI प्रवेश 2026ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.